प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एकवचन अनेकवचन, सिंग्युलर प्लुरल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता सिंग्युलर आणि प्लुरल. सिंग्युलर प्लुरल. काही नामांचं प्लुरल होत असताना आपल्याला ठराविक नियमांचं पालन करावं लागतं. ते नियम कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. जास्तीत जास्त वेळेस आपल्याला असे नामं भेटतात जिथे आपण नाम संपलं की आपण एस हे अक्षर लावतो आणि आपल्याला प्लुरल अनेकवचन त्या नामाचं करता येतं. उदाहरणार्थ बुक असेल, बुक, तर आपण ही पूर्ण स्पेलिंग लिहितो आणि मग एस लावतो शेवटी आणि आपल्याला बुक्स असं अनेकवचन भेटून जातं. पुस्तक, पुस्तके. परंतु काही ठराविक नाम असे असतात की ज्यामध्ये आपल्याला स्पेलिंगकडे नीट लक्ष द्यावं लागतं आणि त्या स्पेलिंगनुसार त्यांच्यामध्ये बदल करावे लागतात. तर हे सगळे शब्द, हे सगळे नाम जे आपण सिंग्युलर एकवचनीमध्ये घेतलेले आहेत, त्यांचं आपल्याला जे प्लुरल करायचं आहे ते प्लुरल कशा पद्धतीने करायचं आहे याकडे आपण लक्ष देणार आहोत. सुरुवातीला स्पेलिंग बघणार आहोत. हाफ, यल सायलेंट आहे, हाफ. तर याच्यामध्ये शेवटी एफ हे अक्षर आहे आणि ज्या नामांच्या शेवटी एफ हे अक्षर आहे त्या नामांमधील एफ अक्षर काढून त्या ठिकाणी एफच्या जागी आपल्याला व्ही हे अक्षर आणायचं असतं एफच्या जागी. मगच अशा नामांचं आपल्याला प्लुरल अनेकवचन करता येतं. बघूया हे नियम काय आहे म्हणून. आता या हाफच्या स्पेलिंगमध्ये तुम्ही बघा, एफच्या जागी व्ही झालेला आहे. एफच्या जागी व्ही, HAL जसंचे तसं, परंतु एफ अक्षराच्या जागी व्ही अक्षर घेऊन आणि मग ES हे आपण सफिक्स लावलेला आहे, ES प्रत्यय लावलेला आहे आणि मग याचं हाव्स, हाव्स असं या ठिकाणी अनेकवचन झालेलं आहे. हाफ, हाव्स. एल सायलेंट राहील. सेम त्याच पद्धतीने काही बदल न करता एफच्या जागी आपल्याला व्ही घ्यायचं आहे आणि मग ES सफिक्स ॲड करायचा आहे. हूफ, हूव्स, हूव्स. आता हाफ म्हणजे अर्धा, हूफ म्हणजे जे खुरे असतात अनेक प्राण्यांच्या पायांना, त्या खुऱ्यांना, त्या संरक्षित कवचाला पायाच्या हूफ म्हणतात. हूव्स. काफ म्हणजे वासरू, एल सायलेंट आहे. एफच्या जागी व्ही घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता एफच्या जागी व्ही घेतलेलं आहे आणि मग ES हा सफिक्स लावलेला आहे. काव्स. एल्फ, एल्व्स, एल्फ, एल्व्स. या ठिकाणी एल सायलेंट नाही आहे एल्फमध्ये. तर एफच्या जागी व्ही हे अक्षर आणि मग ES सफिक्स लावलेला आहे. एल्फ म्हणजे वनदेवतेला म्हणतात. शेल्फ, शेल्फ म्हणजे आपण आपल्या घरामध्ये जी लाकडी फळी असते सामान ठेवण्यासाठी किंवा कपाटामध्ये जे कप्पे असतात त्याला शेल्फ म्हणतो आपण. तर सेम त्याचा पण व्हीच्या जागी एफच्या जागी व्ही हे अक्षर घेणार. बाकी स्पेलिंग जसंच्या तसंच राहील नामाचं. फक्त एफ हे अक्षर जेव्हा त्या नामाचं आपल्याला अनेकवचन करायचं आहे ते बदलेल. एफच्या जागी व्ही हे अक्षर येईल. लीफ, झाडाचं पान, लीफ. लीव्स अशा पद्धतीने. लोफ, लोफ म्हणजे भाकरीचा तुकडा, तर एफच्या जागी व्ही हे अक्षर, लोव्स. थीफ, थीफ म्हणजे चोर, थीव्स. उल्फ, उल्फ म्हणजे लांडगा, उल्व्स अशा पद्धतीने. लाईफ म्हणजे जीवन, लाईव्स. आता या ठिकाणी तुम्ही लाईफच्या स्पेलिंगकडे लक्ष द्या. लाईफ. या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेवटी ई आलेलं आहे, LIFE, लाईफ. मग व्हीच्या एफ या अक्षराच्याच जागी आपल्याला व्ही घ्यायचं आहे. LI नंतर एफ आहे. मग आपण अनेकवचन करत असताना या ठिकाणी LI आणि मग व्ही घेणार आणि मग ES लावणार. सेम असा शब्द तुम्हाला माहीत आहे
वाईफ, बरोबर, वाईफ. मग अशा वेळेस आपण काय करणार, WI आणि Fच्या जागी V आणि मग ES हे सफिक्स लावणार. मी तुम्हाला वेगळ्या प्रकारे वेगळ्या कलरमध्ये दाखवते. ES हे सफिक्स लागणार आहे आणि बदल कोणता झालेला आहे, तर Fच्या जागी आपण काय घेतलेलं आहे, V हे अक्षर घेतलेलं आहे. हा बदल आपल्या लक्षात आला तर आपल्याला सिंग्युलर आणि प्लुरल करणं शब्दांचं अवघड जाणार नाही. कृपया करून या शब्दांचा तुम्ही सराव करायचा आहे आणि अनेक वचनांचे जर का आपल्याला नियम माहीत असले तर आपल्याला हेल्पिंग वर्ब्स कोणते घ्यायचे आहेत हे लक्षात येतं आणि मग व्याकरणदृष्ट्या आपले वाक्य चुकत नाहीत. तर कृपया करून या काही शब्दांचा तुम्ही आज सराव करायचा आहे आणि यांना लक्षात ठेवायचं आहे. अनेक स्पेलिंग रूल्स असतात. त्या स्पेलिंग रूल्समध्ये आपल्याला शब्दांच्या शेवटच्या स्पेलिंगमध्ये जे शेवटचे अक्षर आहे त्या अक्षरांवर आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागतं आणि त्यानुसार ते नियम आपण लक्षात ठेवायचे असतात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.